जय जय रघुवीर समर्थ. आज आपण आषाढी एकादशी विशेष बालनिरूपण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बालनिरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या या बालनिरूपणाला आपण सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. सर्वप्रथम इथे आपण प्रार्थना श्रवण करणार आहोत. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमत्ताः वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. याचा अर्थ असा आहे, मनासारखी ज्याची गती आहे, वायू समान ज्याचा वेग आहे, ज्याने आपली सर्व इंद्रिये जिंकून त्यांच्यावर ताबा मिळवला आहे, जो सर्व बुद्धिजनांमध्ये वरिष्ठ आहे, जो पवनपुत्र असून वानर समुदायाचा प्रमुख आहे, अशा श्री रामदूत हनुमंताच्या चरणी मी शरण आलेलो आहे. यानंतर गणपती अथर्व शिष्य मागील भागामध्ये आपण 8 आणि 9 याचा अर्थ मराठीतून पाहिला. आज आपण श्लोक क्रमांक 10 आणि 11 श्रवण करणार आहोत. श्लोक क्रमांक 10. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः. अर्थात व्रातपती गणपतीला नमन, प्रथम पतीला नमन, एकदंताला नमन, विघ्नविनाशक लंबोदर शिवतनय श्री वरदमूर्तीला नमन. श्लोक क्रमांक 11. एतदथ वशिष्यः योधितेः सह ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैः बाध्यते स सर्वतः सुखमेधते स पंचमहापापात् प्रमुच्यते सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुज्यानो अपापो भवति सर्वत्राधियानो पविघ्नो भवति धर्मार्थकामोश्च विदन्ति इदम् अथर्वशिष्यम् अशिष्याय न देयं यो यदि मोहदास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् ययं काममधीते तन्तमनेन साधयेत. याचा अर्थ असा आहे, जो या अथर्व शिष्याचा पाठ करतो तो विघ्नांपासून दूर राहतो, तो नेहमी आनंदी राहतो, 5 महापापांपासून मुक्त होतो, संध्याकाळचे पठण केल्याचे दिवसाचे दोष दूर होऊन जातात, तर सकाळी पठण केल्याने रात्रीचे दोष हे निघून जातात. यानंतर इथे आपण आषाढी एकादशी विशेष बालनिरूपण श्रवण करणार आहोत. बाप नावाचा विठ्ठल जर पाठीशी उभा असला की आयुष्याचं पंढरपूर सहज गाठता येतं. बाप, लेक आणि एक अनमोल आठवण, बापाचा त्याग आणि एका मुलाची जिद्द. एकदा एक लहानशा गावात एक गरीब बाप आणि त्याचा एकुलता एक मुलगा राहत होता. बापाचे नाव विठ्ठल होते आणि त्या मुलाचे नाव राजू. विठ्ठल दिवसभर मोलमजुरी करून जे काही मिळवायचा त्यात ते दोघे कसेबसे गुजराण करीत होते. राजू खूप हुशार आणि अभ्यासू होता. त्याला शिकून मोठे व्हायचे होते आणि बापाचे कष्ट देखील कमी करायचे होते. एके दिवशी राजू शाळेतून घरी आला
आणि उदास होऊन बसला. विठ्ठलने विचारले, काय झाले राजू? आज इतका उदास का आहेस? राजू म्हणाला, बाबा, आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा आहेत. मला त्यामध्ये भाग घ्यायचा आहे. पण माझ्याकडे रंगच नाहीत, ब्रश नाहीत आणि चित्र काढण्यासाठी चांगला कागद देखील नाही. विठ्ठल मुलाचे दुःख समजून गेला. त्याला वाटले की आपल्या गरिबीमुळे मुलाची इच्छा पूर्ण करता येत नाही. तो सुद्धा दुःखी झाला, पण त्याने धीर नाही सोडला. त्याने राजूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, राजू, चिंता करू नकोस, मी काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल लवकर उठला. त्याने कामावर जाण्याऐवजी शहरात जाऊन काहीतरी काम शोधायचे ठरवले, जिथे त्याला जास्त पैसे मिळतील. दिवसभर त्याने खूप कष्ट केले. कुणाची ओझी उचलली, कुणाचे सामान वाहून नेले आणि मिळेल ते काम केलं. सायंकाळपर्यंत त्याने थोडे जास्त पैसे कमवले. त्या पैशातून त्याने राजूसाठी चांगले रंग, ब्रश आणि चित्रकला कागद विकत घेतले. घरी परतल्यावर त्याने ते राजूच्या हातात दिले. राजूचे डोळे हे आनंदाने चमकले. त्याने कधीही विचारही केला नव्हता की त्याचे वडील त्याच्यासाठी हे सर्व आणतील. राजूने लगेच चित्र काढायला सुरुवात केली. त्याने आपल्या बापाचे चित्र काढले. कष्ट करताना, घामाने भिजलेले पण समाधानी चेहऱ्याचे. आणि त्याने ते चित्र स्पर्धेत जमा केले. काही दिवसांनी स्पर्धेचा निकाल लागला. राजूच्या चित्राला पहिले बक्षीस मिळाले. शिक्षकांनी राजूच्या चित्राचे आणि त्याच्या बापाच्या कष्टाचे खूप कौतुक केले आणि राजूने ते बक्षीस आणि चित्र आपल्या वडिलांना दिले. विठ्ठलच्या डोळ्यात अश्रू तरळे. हे अश्रू आनंदाचे होते, समाधानाचे होते. त्याला वाटले की आपले कष्ट हे सफल झाले. त्या दिवसापासून राजूने ठरवले की तो आपल्या बापाचे नाव मोठे करेल आणि आयुष्यात कधीही त्याला काहीही कमी पडून देणार नाही. तर या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? वडिलांचा प्रेम आणि त्याग. वडील आपल्या मुलांसाठी कितीही कष्ट करायला तयार असतात. त्याचबरोबर कष्टाचे फळ, प्रामाणिक कष्ट कधीही वाया जात नाही. आई वडील हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत असतात. त्यांच्या त्यागातून, परिश्रमातून आणि निस्वार्थ प्रेमातून आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. आई वडील शिकवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात. कधी मजुरी करतात, कधी कर्ज काढतात, पण मुलाच्या शिक्षणात खंड पडू देत नाहीत. मुलाला शाळेत, कॉलेजमध्ये पाठवण्यासाठी ते स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात. जुने कपडे घालतात, साधे जेवण करतात आणि या सगळ्या संघर्षातून मुलगा यशस्वी होतो आणि त्याच्या यशाचे खरे श्रेय तो आपल्या आई वडिलांना देतो. ही कथा दाखवते की आई वडिलांचा त्याग हा मुलांसाठी किती मोठी प्रेरणा बनू शकते. आणि यासाठीच इथे आपल्याला आवर्जून म्हणावी लागेल की बाप नावाचा विठ्ठल पाठीशी उभा असला की आयुष्याचं पंढरपूर सहज अगदी कोणालाही गाठता येतं. रामकृष्ण हरी. ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान व्हिडिओज तुम्हाला नक्की ऐकायला भेटतील. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.